नमस्कार मित्रांनो, मी राम पोखरे. आपण आज बघणार आहोत वातरक्त. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आमवात आणि संधिगत वात याबद्दलची चर्चा केलेली आहे. तर आज बघणार आहोत वातरक्त किंवा गाऊट. तर गाऊटमध्ये प्रामुख्याने काय आढळलं आपल्याला ब्लड चेकिंगमध्ये युरिक ॲसिड वाढलेलं. तर ह्या पेशंटच्या युरिक ॲसिड वाढल्यामुळं हे युरिक ॲसिडचे पार्टिकल जॉईंटमध्ये जाऊन जमा होता आणि तेथील सायन्युअल फ्लूइड आणि दोन्ही जॉईंटमध्ये इरेशन तयार करता, इन्फेक्शन तयार करता, इन्फ्लामेशन तयार करता. त्याच्यामुळं पेशंटला चालण्यासाठी असेल किंवा काही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी त्रास तयार होतो. वातरक्ताची कारणे. ॲक्च्युली वातरक्त हा मेटाबॉलिक डिसऑर्डरमधल्या आजारामधला एक आजार आहे. कारण याची सुरुवातच आपली पचनक्रियापासून होत असते. कारण व्यवस्थित प्रोटीन न पचल्यामुळं जो एंड प्रोडक्ट हा खराब निघतो, ज्याला आपण युरिक ॲसिड म्हणतो, हाच युरिक ॲसिड ज्यावेळी जॉईंटमध्ये जातो आणि हे कॉम्प्लिकेशन तयार करतो किंवा गाऊट नावाचा आजार हा तयार करतो. तर हा मेटाबॉलिक डिसऑर्डर असल्यामुळं जे मेटाबॉलिक डिसऑर्डरचे जे आपले लाईफस्टाईल आहे याला ही कारणीभूत ठरते. जसं उशिरा जेवणं, जेवणाचं अनियमितपणा असणं, आहारामध्ये मसालेदार पदार्थ जास्त असणं किंवा नॉनव्हेज असेल यांचं प्रमाण जास्त असणं, चहा घेण्याचं प्रमाण जास्त असणं, रात्री जागरण असेल, जेवणाचा कुठल्याही प्रकारचा वेळ नसणं, चालू जेवणात वारंवार पाणी पिणं. तर ह्या सगळ्या कारणामुळे ॲक्च्युली होतं काय, याच्यामुळे युरिक ॲसिड नाही वाढत, परंतु होतं काय की जे आपली पचनक्रिया आहे ही पचनक्रिया मंद स्वरूपात होऊन जाते आणि मंद पचनक्रिया, मंद अग्नी हा मेटाबॉलिक डिसऑर्डर तयार करतो. म्हणजे जो प्रोडक्ट बाहेर पडणारा जो प्रोडक्ट आहे हा जो चांगल्या स्वरूपात पडायला पाहिजे तो चांगल्या स्वरूपात नाही पडत, तो कच्चा पडतो आणि त्याच्यामुळे हे कॉम्प्लिकेशन वाढतात. त्याचसोबत चहाचं अतिप्रमाण असणं. तर कारण ॲक्च्युली होतं काय की ज्यावेळेस बी अन्न फर्मेंटेशन होऊन जातं, अपक्व होऊन जातं, त्या अवस्थेमध्ये शरीरामध्ये आम वाढायला सुरुवात होऊन जाते, ज्याला आपल्या भाषेमध्ये आपण पित्त म्हणू शकतो, कारण हा पित्तच व्याधी आहे. तर जसं हा पित्ताचं प्रमाण वाढेल त्याच्यामध्ये मग बाकीचे कॉम्प्लिकेशन पण तुम्हाला दिसायला लागेल. जे कॉन्स्टिपेशन असेल, ॲसिडिटी सारखा त्रास असेल, शरीरात उष्णता जाणवणं, ही लक्षणं कॉमन येणार आहे या गोष्टीमध्ये. तर आपण त्याच्यामध्ये दुसरे अनेक कारणं, जसं मी तुम्हाला अगोदरही बोललो का ज्या डाळी आहे या शिजवताना उघड्या भांड्यात न शिजवणं, कुकरमध्ये शिजवणं, याच्यामुळेही ह्या गोष्टीला कारणीभूत राहत असतात. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट, अँटीऑक्सिडंट फळं, भाज्या यांचं प्रमाण कमी असणं, यामुळेही युरिक ॲसिड आपल्या शरीरात वाढण्यास कारणीभूत ठरत असते. त्यासोबत किडनीचे काही आजार. आता किडनीचं याचं काय रिलेशन येईल तुम्ही म्हणशाल, तर याच्यात कारण असं आहे का किडनी ही आपली गाळण प्रक्रियामध्ये येते, फिल्ट्रेशनमध्ये येते. तर हा युरिक ॲसिडचे पार्टिकल त्यातून ज्यावेळेस बी गाळले नाही गेले युरिन थ्रू, तर त्यावेळेस किडनीचं काम जर प्रॉपर नसेल, किडनीचे काही आजार असेल, किडनी काही आजारी असेल, त्यावेळेस जर तिचं ती प्रॉपर काम नसेल करत, तर हा युरिक ॲसिड शरीरात राहतो आणि कालांतराने तो सांध्यामध्ये जातो. त्याचसोबत काही लिव्हर डिसीज, कारण लिव्हरमधून आपलं पित्त सिक्रेट होत असतं. जर पित्त प्रॉपर सिक्रेट नसेल होत, व्यवस्थित पित्त सिक्रेट नसेल होत किंवा अतिप्रमाणात जर सिक्रेट होत असेल, त्यामुळेही अन्न पुन्हा फर्मेंटेड होऊन जाईल, खराब होऊन जाईल आणि परत युरिक ॲसिड वाढण्याचं कारण ही एक गोष्ट होत असते. त्याच्यानंतर काही पचनक्रिया संबंधित आजार असेल, त्या कारणामुळेही तुम्हाला युरिक ॲसिड वाढताना दिसतो. त्याच्यानंतर हेमॅटिक ॲनिमिया असेल, पॉलिथेमिया असेल, तर हे रक्ताचे आजार ह्या कारणामुळेही तुम्हाला युरिक ॲसिड तुम्हाला वाढताना दिसतो. याच्यात सगळ्यात मेन रोल येतो हे ॲलोपॅथिक मेडिसिन्स. ॲलोपॅथिक मेडिसिनमध्ये डायरेटिक मेडिसिन असेल, त्याच्यानंतर ॲस्प्रिन सारखे असेल जे रक्त पातळ करणारे आहे, बीटा ब्लॉकर असेल, इम्युनी बुस्टर ड्रग असेल, असे ड्रग हे युरिक ॲसिड वाढण्यासाठी कारणीभूत जास्तीत जास्त ठरतात. त्याच्यामध्ये स्टिरॉइड असेल, ब्रोंकोडायलेटर असेल, कारण यांचा डायरेक्टली असेल बोन मॅरोवर होऊन जातो. त्यामुळं रिप्रोडक्शनला, त्यासोबतच केमोथेरपी, खूप कारण आहे की ज्यामुळं जी लाईफस्टाईल वगैरे असेल यामुळे हा डिस्टर्ब होतो पचनक्रिया आणि त्यामध्ये युरिक ॲसिड वाढण्याचे लक्षण तुम्हाला दिसत असतात. तर अशाप्रमाणे गाऊट किंवा वातरक्त होण्याची जे कारणं आहे ह्या पद्धतीची कारणं याच्यात आणि यामुळं युरिक ॲसिड हा तुम्हाला वाढताना दिसतो. आता याची लक्षणं काय असतात आपल्या बॉडीवर, याला तुम्हाला लक्षणं काय लक्षणं याच्यामध्ये आपल्याला दिसतात युरिक ॲसिडमध्ये.
ज्यामध्ये आपला जो टो असतो पायाचा याला स्वेलिंग आलेली राहील. त्याच्यानंतर ज्यावेळेस हा वाढत जाईल तर हा नंतर जॉईंटवर पण येतो, नी जॉईंटवर येईल, बाकीच्या पण पूर्ण जॉईंटवर याचं प्रमाण याचं असर तुम्हाला दिसत. तर यामध्ये सुरुवातीला तर त्वचा लाल झालेली दिसेल, कालांतराने ती त्वचा तुम्हाला काळपट पडलेली सारखी तुम्हाला दिसेल. दुसरी गोष्ट, पेन सिव्हिअर राहील, पेन खूप जास्त प्रमाणात राहत असतो. त्यानंतर आणखीन जर खूप जास्त प्रमाणात युरिक ॲसिड नसेल वाढेल तर कॉमनली काही सेन्स तुम्हाला दिसेल, जसं पाठीच्या दोन्ही बाजू जे आपले कणळ म्हणतो आपण त्याला, स्पायनलच्या दोन्ही साईडची बाजू, ही पेशंटला हा सुरुवातीची साईन सिम्पटम असतात का तिथं वेदना जाणवताना त्यांना दिसन. त्यानंतर या लोकांना किडनी स्टोन वारंवार होईल. त्याच्यानंतर जी युरिन होईल थोडीशी पांढरट होईल, परंतु तिला वासरत चालन, आणि कधी कधी ब्राउनिश पण युरिन त्यांना होत चालन. त्याच्यानंतर पेशंटला जी मलप्रवृत्ती ही अनसॅटिस्फाईड राहत चालन. पुढचं एक कारण येतं का पेशंटला कधी कधी नेहमीच मळमळ किंवा उलटी अशा फिलिंग आहे पेशंटला तुम्हाला म्हणजे कारण नसतानाही जाणवत चालन. त्याच्यानंतर अंगात उष्णता असणं, भूक लागणं कधी न लागणं, तळपाय गरम जाळ त्याची जाणीव होणं. जर ती फिमेल असेल तर तिला पिरियडमध्ये जो फ्लो येतो तो जास्त गरम जळणं. तर हे लक्षणं पूर्वरूप आहे. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला ऑन द स्पॉट जर तुम्हाला लक्षणं बघायची असेल, ज्यावेळेस खरंच युरिक वाढेल तर तिथं जॉईंटची ठिकाणी सूज आणि बाकीचे लक्षण तुम्हाला दिसतात. त्यासोबतच पेशंटला जे लक्षण येईल का याला चालताना त्रास होणं, कारण पेन सिव्हिअर खूप जास्त असतं, पेन जास्त प्रमाणात सिव्हिअर असतं. तर चालताना पेशंटला त्रास सांगतो पेशंट, आणि जसं हा युरिक ॲसिडचं प्रमाण वाढत चालतं तसं नंतर पेशंटलाही पुढचा त्रास आणखीन वाढत चालतो. तर अशा प्रकारचे यांचे लक्षणं तुम्हाला पेशंट दाखवतं. त्याच्यावर ट्रीटमेंट काय, तर आपण ट्रीटमेंट बघणार आहोत. तर सर्वप्रथम हे पेशंटला पेन खूप जास्त असतं. तर पेन जास्त असल्यामुळे सगळ्यात प्रथम तर आपल्याला त्याचं पेन जोपर्यंत आपण कमी करत नाही तोपर्यंत पेशंट कन्व्हिन्स होणार नाही. यासाठी जर कोणी आयुर्वेद प्रॅक्टिस करतोय तर तुला अग्निकर्म करू शकता. जर कोणी ॲक्युपंक्चरिस्ट असेल तर GP34, SP9, स्टमक 44, UB11, त्याच्यानंतर लोकल पॉईंट, अशा पॉईंटचा वापर करून UB40 पण तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारचे पॉईंटचा वापर करून तुम्ही तिथली स्वेलिंग आणि पेन इन्स्टंटली कमी करू शकता. जर कोणी कफिंग थेरपी करत असेल तर तिथं ब्लड लेटिंग करून कफिंग जर केली तर तुम्हाला छान रिझल्ट दिसतो. जर कोणी नॅचरोपॅथीची प्रॅक्टिस नाही कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर तिथे तुम्हाला थंड पाणी आणि गरम पाणी यांची पट्टी किंवा मट्टी चिकित्सा हे तुम्ही ॲप्लिकेशन करून, तर मट्टी चिकित्सा करताना त्यात तुम्ही लिंबाचा रस किंवा लिंबू पिळून जर ती मिट्टी तिथे जर लावली आणि वरून जर आपण कापड गुंडळलं किंवा पट्टी लावली तर त्याचाही तुम्हाला रिझल्ट खूप लवकर दिसतो. जर कोणी ॲक्युप्रेशरिस्ट आहे, चुंबक चिकित्सा करत असेल तर तिथं साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुवाचं पाणी, या पाण्यात जर त्या पेशंटचं जर पाय बुडून ठेवला तर तुम्हाला खूप लवकर रिझल्ट येताना दिसेल. जर कोणी हर्बल मेडिसिनची ट्रीटमेंट देऊन जर अशा प्रकारचा उपचार करत असेल तर त्यांच्यासाठी ओवा, अजवाईन जे आपल्या घरात मिळतं, हळकुंडे, हरिद्रा, हरसिंगारचे पत्र घेऊ शकता किंवा साल घेऊ शकता. त्याच्यानंतर बेलपत्र, बेलाची पानं, याच्यापैकी कुठलाही एक ड्रग किंवा 2 ड्रग घ्या आणि त्याच्या समप्रमाणात खडीसाखर घ्या आणि यांचा काढा पेशंटला सकाळ संध्याकाळ द्या. याच्यात अजवाईन असून हरिद्रा असून हे खूप इफेक्टिव्ह ड्रग आहे. अजवाईन हा पाचनक्रिया पण सुधारतो, कारण हा आजार पाचनक्रियाशी रिलेटेड आहे, आणि पेन किलरचं पण काम करतो, सूज पण कमी करतो, म्हणजे तिन्ही गोष्टीवर चालणार आहे. हरिद्रा ही अँटीसेप्टिक आहे, अँटीबायोटिक आहे, अँटी इन्फ्लामेटरी आहे, अँटीबॅक्टेरियल पण आहे. तर सगळ्या गोष्टीवर हे 2 ड्रग तर सगळ्यांची मास्टर आहे. बेलपत्र पण अँटीऑक्सिडंट आहे, खूप छान काम करतं. तर हरसिंगार पण पेन किलरचं काम करतो. तर या सगळ्यांच्यापैकी तुम्हाला जे अवेलेबल असेल त्यापैकी कुठलाही ड्रग घेऊन त्यासोबत खडीसाखर मिसळून एक काढा बनवून तुम्ही त्या पेशंटला देऊ शकता. याच्यामध्ये तुम्ही हवं तर गुळवेल पण ॲड करू शकता, कारण गुळवेल आयुर्वेदामध्ये याला रासायन म्हटलेलं आहे आणि याचा असर खूप लवकर चांगला होऊन जातो. तर त्यासाठी तुम्ही याच्यापैकी कुठलाही ड्रग तुम्ही त्यासाठी घेऊ शकता. आता प्रश्न येतो का डायग्नोजचा किंवा हेतूचा. आता हेतू शोधण्यासाठी तुम्हाला नाडी परीक्षण तर गरजेचं आहे.
कारण हे झालं कशामुळं, काय कारणामुळे, याला कोण कारणीभूत आहे? जशी मी तुम्हाला अगोदर कारणं सांगितले. हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, ठीक आहे, परंतु मेटाबॉलिक डिसऑर्डर बिघडण्यासाठी कोण कारणीभूत ठरलं? लिव्हर ठरलं, किडनी ठरलं, ॲलोपॅथीचं मेडिसिन ठरल्या, लाईफस्टाईल ठरली, त्याची हॅबिट ठरली, का एखादं मेजर ऑपरेशन ठरलं, का काय कारण घडलं का ज्यामुळं याचा हा मेटाबॉलिक डिसऑर्डर डिस्टर्ब झाला? त्यासाठी नाडी परीक्षण खूप बेस्ट आहे. नाडी परीक्षणाद्वारे तुम्ही ज्यावेळेस धातू लेवलला जाशाल त्यावेळेस तुम्हाला अस्थिर धातू इझिली लागतो. त्यासोबतच तुम्हाला मांसमेदाची नाडी लागते. जर सबदोष लेवलला गेलं तर तिथं सगळं क्लिअर होतं, कारण तिथं पाचक पित्त तुम्हाला इझिली लागतं, कारण हा पाचक पित्ताचा आजार आहे. तर पाचक पित्त बिघडल्यानंतर हा प्रॉब्लेम तुम्हाला तिथे लक्ष ठेवून जातो. आणि ऑर्गन पल्समध्ये गेलं तर तुम्हाला लिव्हरची नाडी जर लागली तर हा लिव्हरमुळं होण्याचं कारण, जर किडनीची नाडी लागली तर किडनीमध्ये होण्याचं कारण. मग तिथं कोण लागलं, लिव्हरमध्ये असेल किंवा किडनीमध्ये, तिथं कोणी कारणीभूत ठरवलं हे पण सापडतं. ज्यावेळी तुम्ही नाडी परीक्षण करशाल, ज्यावेळी तुम्ही लिव्हरचे पल्स बघशाल, लिव्हरच्या पल्समध्ये तुम्हाला वात, पित्त, कफ तिन्ही पण बघायला मिळतं. तिन्हीपैकी ज्यांनी बिघडलेलं आहे त्याचा अनुपान देऊन तुम्हाला इथं ट्रीटमेंट करायला येते. एनिवे, तरी पण जर तुम्हाला लिव्हरमुळे जर कारण असेल तर तुम्ही भूमी आवळा हे आहार घेऊ शकता. अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ उपाशीपोटी जर हे घेतलं, याने या पेशंटला खूप छान रिझल्ट पडतो. भूमी आवळ्यासोबत तुम्ही पुनर्नवा पण वापरू शकता. कारण कळत न कळत जर किडनीमुळे हा प्रॉब्लेम आला असेल, किडनी जर व्यवस्थित फिल्ट्रेशन करत असेल आणि त्यामुळे जर हा कारण होत असेल तर तुम्हाला तिथे पुनर्नवा घेणं गरजेचं आहे भूमी आवळासोबत. यासोबत जर तुम्हाला हे ड्रग नसेल मिळत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा ज्याला उन्हाळी म्हणतो आपण, ज्याला आयुर्वेदमध्ये शरपुंखा म्हणतात, यांचा पंचांग करून त्याचा काढा केला किंवा त्याचं चूर्ण केलं आणि तो जर खडीसाखरेसोबत जर दिला तर याचा बेस्ट रिझल्ट येत चालून तुम्हाला दिसणार. तुम्ही विचार करशाल प्रत्येक ठिकाणी सर खडीसाखर का सांगताय? कारण हा पित्ताचा आजार आहे आणि पित्तशामक म्हणून खडीसाखर खूप बेस्ट आहे, कारण याचा विपाक मधुर आहे. त्यासाठी आपण याचा वापर करतो. याच्यामध्ये तुम्ही बघशाल हरिद्रासन, पुनर्नवासन, भूमी आवळासन, शरपुंखासन, ह्या सगळ्या किडनी आणि लिव्हरवर काम करणाऱ्या मेडिसिन आहे. जर हे दोन्ही ऑर्गन जर छान प्रकारे जर काम केलं तर हा आजार हा तर नाहीच वाढत, परंतु याच्याशी रिलेटेड मेटाबॉलिक डिसऑर्डर जेवढेही आजार असेल, मग तुम्ही इव्हन डायबेटिक धरा, लिव्हर फॅटी लिव्हर धरा, स्प्लेनोमेगाली धरा, पेप्टिक अल्सर धरा, काही धरा, ॲसिडिटी धरा, कुठलेही मेटाबॉलिक डिसऑर्डर, जेवढेही मेटाबॉलिक डिसऑर्डर असेल तेवढेही मेटाबॉलिक डिसऑर्डर ह्या मेडिसिनचं जर अनुपान व्यवस्थित दिलं गेलं, प्रमाण जर व्यवस्थित दिलं गेलं, ॲक्युरेसीवर जर डायग्नोज झालं तर 101% याचा रिझल्ट आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये करताना पेशंटला बघतो आणि तुम्हीही बघा. आता हे झालं ह्या पद्धतीचं युरिक ॲसिड विषय आपण कमी करू शकतो, परंतु जे ऑलरेडी युरिक ॲसिड तिथे साचलेलं आहे आता ते वाढवण्यात देणार हे तर लक्षण झाले, परंतु ऑलरेडी जिथे साचलेलं आहे तिथून काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला तिथलं काढणं गरजेचं. कारण पेशंट सांगतो ठीक आहे मला तर आता सध्याचा त्रास आहे, सध्याच्या त्रासासाठी काय करणार तुम्ही? याच्यासाठी परत एक मेडिसिन सांगतो मी तुम्हाला जे खूप बेस्ट आहे, ते हे गोक्षूर गुळ वापरू शकता, गोक्षूर काढा वापरू शकता किंवा गोक्षूर चूर्ण वापरू शकता. आतापर्यंत सगळ्यांनी गोक्षूरचा वापर फक्त किडनीच्या हिशोबात केलेला आहे, परंतु हा कफाला तोडणार आहे, मूत्रवाहक आहे. इथं जे क्लॉट झालेले पार्टिकल आहे युरिक ॲसिडचे हे फोडणं, याला काढणं, त्यासाठी आपण इकडे याला कॅव्हिटीमध्ये जमा झालेले आहे, त्यासाठी आपण इकडं गोक्षूरचा वापर करतोय. गोक्षूरसोबत जर तुम्ही पाषाण भेद जर वापरला तर आणखीन छान बेस्ट रिझल्ट येतो. एक डोस तयार करू शकतो मी त्याला, गोक्षूर आसन, पाषाण भेद आणि पुनर्नवा. यांना जर वर्णादी काड्यासोबत किंवा रासनादी साप्तक काड्यासोबत जर दिलं तर युरिक ॲसिडमध्ये खूप छान रिझल्ट तुम्हाला येताना दिसेल. आतापर्यंत तुम्ही रासना साप्तक वापरला असेल, महाराष्ट्रामध्ये काडे वापरले असेल, काय काय नसेल वापरलं, परंतु आज जी तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाते ही पूर्ण बेसिक तत्वावर तर आहेच, परंतु ॲक्युरेट डायग्नोसवर आहे. आणि जोपर्यंत तुम्ही ॲक्युरेट डायग्नोस केलं आणि हे मेडिसिन द्या, तुम्हाला मॅजिकल रिझल्ट तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. यासोबतच तुम्हाला हा पचनक्रियाशी रिलेटेड आजार असल्यामुळं इकडे तुम्हाला असं पण द्रव्य घेणं आहे की जे तुमचं पाचनक्रिया पण म्हणजे अनुलोमन पण व्यवस्थित करेल. त्यासाठी तुम्ही हिरडा घेऊ शकता, त्रिफळा घेऊ शकता, कुठलं एक मेडिसिन घेऊ शकता ज्याच्यामुळे अनुलोमन होईल आणि वात हा त्याच्या मार्गानं निघून जाईल. तर त्यासोबतच तुम्हाला जर सपोज कोणी नॅचरोपॅथिस्ट करताय ह्या गोष्टी सगळ्या, तर नॅचरोपॅथिस्टवाले तिथे एनिमा देऊ शकता, पोटावर पण एनिमाची पट्टी वगैरे ठेवू शकता. एक लक्ष करा, आजार हा जरी पायात असला, गुडघ्यात असला किंवा घोट्यात असला तरीही याचं मूळ जे ही आपली पचनक्रिया आहे.
जोपर्यंत तुम्ही मुळावर घाव नाही घालणार तोपर्यंत हा पेशंट बरा होणारा नाही. यासाठी तुम्हाला त्याच्या मुळावर घाव घालणं गरजेचं आहे. याच्यासाठी याच्या पोटावर ट्रीटमेंट करणं गरजेचं, याच्या पचनक्रियेवर ट्रीटमेंट करणं. तिथं तुम्ही मल्टीचिकित्सा असेल, मसाज थेरपी असेल, इनिमा असेल, ओमन असेल, त्याच्यानंतर धौतिक्रिया असेल, ह्याद्वारे तुम्ही जर पचनक्रिया क्लिअर केली तर हा आजार राहत नाही, पूर्णतः क्लिअर होऊन जातो. आणि लोकल ॲप्लिकेशनला तुम्ही अमृतालय आरोग्यमचं पिंडस्वेत तेल म्हणून एक येतं, खूप छान रिझल्ट देतो. आणि त्यासोबतच आमचं गाउट केअर म्हणून एक मेडिसिन येतं, ज्यामध्ये आम्ही अशा प्रकारचे मेडिसिन इन्व्हॉल्व केलेले आहे, ज्यामध्ये गोगसूर आहे, अजवाईन आहे, हिरडा आहे, यशद भस्म आहे, आणखीन एक खूप अशी काही मेडिसिन आहे का ज्या ह्या तुमच्या गाउटला पूर्णतः क्लिअर करून टाकू शकतात. तर या पद्धतीनं आपण त्या पेशंटला हे द्रव्य देऊ शकतो. जर कोणी आयुर्वेद तज्ज्ञ असेल, व्हिडिओ बघत असेल, तर त्या पेशंट त्यांनी या ठिकाणी रासना असेल, गोगसूर असेल, सुंठ असेल, देवदारू, एरंडमूळ, गिलोय, अजवायन, त्याच्यानंतर हिरडा असं कॉम्बिनेशन करून जर तुम्ही कॅप्सूल बनवू शकता किंवा चूर्ण स्वरूपात जर पेशंटला दिलं तर एक 25 ते 30 दिवसामध्ये तुम्हाला पेशंटचा रिझल्ट खूप छान येताना दिसेल. आणि ब्लड रिपोर्ट ही मायनस होताना तुम्हाला 100% दिसेल. त्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या ट्रीटमेंट आणि विविध प्रकारचे कारणं, लक्षणं तुम्ही गाउटमधून बघितलेले आहेत. यासोबतच जर कोणाला डायरेक्टली आर्टिफिशियली मेडिसिन पाहिजे नसेल, त्यामध्ये ॲलोपॅथी हिशोबाने वातारे गुगुळे, त्यानंतर गोगसुराचे गुगुळे यांचा वापर, महावातात विंधन सक्राशे यांचा वापर आपण करू शकता. रासना सप्तकवाचा पण वापर करू शकता. त्यासोबत जर कोणी युनानी डॉक्टर जर हा व्हिडिओ बघत असेल तर हमदर्द कंपनीचं एक मान्यून सुरंजन म्हणून खूप बेस्ट रिझल्ट देणारं मेडिसिन आहे, किंमत पण खूप काही जास्त नाही आहे. तर यांचा वापर जर तुम्ही गरम पाण्यासोबत जर केला तर रिझल्ट तुम्हाला येताना दिसेल. आता ही झाली मित्रांनो ट्रीटमेंट. याच्यामध्ये आता सावधानी काय बाळगणं गरजेचं आहे, कारण जर तुम्ही जर सावधानी जर पाळल्याच नाही तर वारंवार हा आजार उसळी मारणारच आहे. सावधानीमध्ये तुम्हाला महत्त्वाचं द्यायचे, हा होण्याचे कारण नॉनव्हेज आहे, सी फूड आहे, म्हणजे मासे असेल वगैरे, खेकडे असेल, तर हे पेशंटला खाण्याचं टाळायचं आहे. त्याच्यामुळं दुसरी गोष्ट आम्ही अगोदर पण बोललो का कुकरमध्ये शिजवलेल्या डाळीमुळं हा युरिक ॲसिड तसाच साचलेला राहतो. तर त्याऐवजी जर त्यांना डाळ खायचीच त्या पेशंटला तर ते उघड्या भांड्यामध्ये डाळ शिजू शकत्या आणि वर जे सफेद फेस येतो हा काढून टाकायचा आणि त्यामध्ये गावरान तूप 1 ते 2 चमचे टाकून जर त्या पेशंटला दिलं तर त्यांना प्रोटीन पण मिळतं आणि युरिक ॲसिड पण त्यांचा वाढणार नाही. त्यासोबत जैतूनचं तेल एक याच्यावर खूप छान रिझल्ट देणार आहे, कारण याच्यात मोनोसॅच्युरेटेड फॅट जो फॅट असतो, मोनोसॅच्युरेटेड फॅट असतो याच्यामध्ये जैतून तेलामध्ये, जो युरिक ॲसिड कमी करण्यासाठी खूप बेस्ट मेडिसिन आहे. जर तुम्ही जैतूनचं तेल जर घेतलं 5-5 ml सकाळ संध्याकाळ तरीही तुमचं युरिक ॲसिड तुमचा विथिन 30 ते 40 दिवसामध्ये कमी झालेलं तुमच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला दिसतो. ठीक आहे, तुम्हाला जैतूनचं नाही भेटलं तुम्ही बेकिंग सोडा पण यूज करू शकता, ज्यामुळे गॅसेस, कॉम्प्लिकेशन, पचनक्रिया या सगळ्या गोष्टी होऊन जातात. ते येणं ही कारण हा पण अल्कलाईन आहे. अल्कलाईन असल्या कारणामुळं हा याचं जे प्रमाण आहे घट्टपणाचं हा कमी करतो आणि लघवीद्वारे हा इझिली पास होतो, शरीराच्या बाहेर फेकला जातो, ज्यामुळे तुम्हाला रक्तामध्ये याचा रिपोर्ट पण तुम्हाला बघितलं तर मायनस दिसेल. त्याच्यानंतर जास्त एक्सरसाइज या पेशंटने करायची नाही, कारण ऑलरेडी ज्या मसल आहे ह्या फटीक झालेल्या राहतात. त्याच्यामध्ये पेशंटला जास्तीत जास्त एक्सरसाइज करायची गरज नाही किंवा केली नाही पाहिजे. ॲक्च्युली एक फॅट झालेलं की कोणी पण उठतं आणि एक्सरसाइज करायला लागतं, परंतु आयुर्वेदाने फक्त जे कफ प्रकृतीचे लोक आहे ह्याच लोकांना एक्सरसाइज अलाउड केलेलं आहे, अदर्स लोकांना गरज नाही आहे. परंतु आज अवस्था अशी झाली की प्रत्येकजण एक्सरसाइज करते, एक्सरसाइजचा कुठल्याही प्रकारचा नियम पाळत नाही, काही पथ्य पाणी पाळत नाही. असो, त्यासोबतच सात्विक आहार ठेवा, आहारामध्ये फळांचं प्रमाण वाढवा, भाजीपाल्यांचं प्रमाण वाढवा, जेवण्याचा वेळ नियमित करा, वेळेवर जेवा, संध्याकाळचा आहार हा कमी असू द्यावा, चहा, कॉफी, जे बाकी सोडा वॉटरसारख्या काही ज्या गोष्टी असतात ह्या अवॉइड करा. त्याच्यानंतर पचनक्रियेवर लक्ष राहू द्या. हे सगळं जर केलं तर युरिक ॲसिड कव्हर होण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही आणि युरिक ॲसिड तुम्हाला भविष्यात परत होणार पण नाही.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आज युरिक ॲसिडबद्दल मी तुम्हाला जी माहिती दिली, आतापर्यंत आपण आमवात, संधिगत वात आणि हा वातरक्त तिन्ही आजाराची ट्रीटमेंट ही वेगवेगळी आहे, वेगवेगळे बघितले. तर हे सगळं तुम्हाला नाडी परीक्षण जर केलं तर वात आणि हे जे वाताचे प्रकार आहे, या वाताच्या प्रकारमध्ये बी हा आमवात आहे का संधिगत वात आहे का वातरक्त आहे, हा इझिली डायग्नोस होऊन जातो. तर ज्यावेळेस बी तुम्ही नाडी बघशाल पेशंटची, तर ज्यावेळेस बी तुम्ही त्याची नाडी बघणार तर वाताची नाडी तिन्हीमध्ये पण लागणार, परंतु आमवाताच्या वेळेस तुम्हाला ती नाडी पित्ताच्या बोटाच्या ठिकाणी लागल, संधिगत वाताच्या ठिकाणी तुम्हाला वाताच्या ठिकाणी लागल आणि वातरक्ताच्या टायमाला तुम्हाला तिची नाडी कफाच्या बोटाखाली लागल. तर आयुर्वेदाने याचे असे 3 प्रकारे डिवाइड केलेले आहे, आमवात, संधिगत वात आणि वातरक्ताला. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि जर आपल्याला आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ जर लागत असेल तर नक्कीच मला सजेस्ट करा. धन्यवाद.